नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे गुजिया। होळी आलेली आहे, तर होळीनिमित्त आज आपण गुजिया बनवणार। तर त्याचं साहित्य आहे, हे ड्रायफ्रूट आहेत, हे खसखस आहे, मैदा आहे, हे हे खावा आहे, त्याला खोया बोलतात। हे नारळाचं खिसलेला नारळ आहे, हा रवा आहे आणि ही साखर आहे, हे वेलची पावडर आहे। तेवढं साहित्य आहे। तर आपण चला आज गुजिया बनवू। चला आपण रेसिपी सुरू करूया आपण। मंडळी, आता हा आपण रवा भाजून घ्यायचा मस्त छानपैकी। आपण तुपामध्ये हा रवा एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे। यातच आपल्याला खसखस आणि आपले ड्रायफ्रूट हे सगळं भाजून घ्यायचं आहे। छानपैकी आपला रवा भाजले, ड्रायफ्रूट रवा त्यामध्ये मिक्स केलेला खसखस हे छानपैकी आपलं भाजलेलं आहे। आता आपण खोया भाजायचा। खोया हा आपला आहे 100 ग्रॅम। ह्याला पण आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे। हे खोया पण आपला छान भाजला। खोया छान भाजला ना तर त्याची चव इतकी सुंदर लागते, खूप येते चव छान त्याची। आता आपण सारण बनवूया। ही विलायची पावडर, ही शुगर आहे आपली, आणि हा खोबऱ्याचा किस, हे आपल्याला घालून सगळं एकजीव करायचं आहे। म्हणजे हे आपलं सारण रेडी। त्यात आपण चांगलं कडकडीत मोहन घालूया आणि आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छानपैकी आपल्याला एकजीव करायचं आहे। छानपैकी एकदम हे मोहन जे आहे ना एकदम छानपैकी पिठाला एकदम चोळून घ्यायचं आहे, ताकी आपले ना एकदम खुसखुशीत बनतील आपले। असं एकदम छानपैकी आपल्याला त्याला चोळून घ्यायचं। थंड झाले आता, छानपैकी असं हे करून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा लाडू बनत नाही तोपर्यंत छानपैकी असं एकजीव करायचं आहे। आता थोडं थोडं पाणी ओतायचं आपल्याला, असं घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। हा आपला असा घट्टसर पण गोळा ह्याचा मळून घेतला। आता ह्याला आपण 10 मिनिटासाठी छानपैकी ह्याला मुरत घालायचं आहे। आता आपण चाशणी बनवायची आहे। एवढं कप आपण एवढं वाटी 1/4 वाटी आपण साखर घेतली, तर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं। ही अर्धी वाटी आपण पाणी घातलं, त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्याला केसर टाकायचं आहे, थोडंसं आपल्याला विलायची टाकायची आहे, थोडीशी किंचित थोडीशी विलायची टाकायची आहे, आणि आपल्याला हे विलायचीचे टोपण असतात ना ते टाकायचं आहे। आणि ह्याला आपण म्हणजे आपल्याला ह्याला चाशणी एक तारीख चाशणी नाही बनवायची, फक्त ह्याला आपण साखर विरघळून थोडंसं चिपचिप असं चाशणी बनवायची आहे। चिपचिपी तार वगैरे काय आणून द्यायची नाही। हे आपले झाले असं चिपचिपी तार झालेले, एकदम असे चिपचिप ह्याचे। आता आपल्याला इथपर्यंतच बास, आपल्याला ह्याचे तारेवर काय आणायचे नाही। हे आपली चाशणी तयार आहे। आता आपण हे छानपैकी एक अशी मोठी चपाती सारखं लाटून घ्यायचं मोठं, आणि एखाद्या कुठल्या भांड्याच्या साह्याने ह्याला आपण ह्याचे
गोल गोल आपण चपाती छोटी छोटी होणार तसं माप घ्यायचा. आपल्याला ही अशी पातळशी लाटायची आहे. हे आपण असं 4 करून घ्यायचं. 4 तर होतीलच आपले छोटे छोटे, म्हणजे कसं आपल्याला आपल्या एकसारख्या होऊन जातील. जे आपण हे बनवतो ना ते आपल्या एकसारख्या होऊन जातील, म्हणून हे एकसारख्या छोट्या छोट्या लाटून घ्यायच्या. आता आपण ह्याच्यामध्ये छोटे छोटे लाटून घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं अजून हलकंसं आपल्याला बारीक करून आपण ह्याच्यामध्ये सारण भरायचं. हे आपण सारण भरायचं. जर मंडळी तुम्हाला ते असं गोल गोल असं जे तिरकं असतं ना करतात, असं तुम्हाला दाखवते मी. आपण थोडंसं ह्याला पाणी लावायचं, जेणेकरून आपलं हे निघणार नाही, घट्ट बसेल. हे आपण असं एकदम छानपैकी घट्ट दाबून ठेवायचं. ह्याला असं घट्ट, आणि हे छान केलं तर आपण थोडंसं ह्याला ना असं आपण केलं का नाही, कुणाला असं जर येत असलं तर असं तुम्ही करा, आणि नसेल तसं येत तर सरळ ते पण दाखवते. नाही आलं तुम्हाला असं करायला तर ते पण दाखवते कसं करायचं ते. हे आपलं, मला पण एवढं मंडळ परफेक्ट नाही येत, पण मी पण ट्राय करते शिकायचं. हे बघा मंडळी, हे बऱ्यापैकी मला जमलेलं आहे. दिसतं तुम्हाला? आता हे असं जर कोणाला येत नसलं तर दुसरं एक मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. जर असं फोल्ड कोणाला येत नसेल तर सरळ असं करायचं. हे जे आपण चिमटा आहे ना, ह्याने सरळ असं करायचं. ह्याने पण खूप छान ना मंडळी डिझाईन बघा किती छान येते. तुम्हाला मी दाखवते. हे असं करायचं, जेणेकरून त्याची डिझाईन पण छान येईल आणि दिसाय पण एकदम मस्त परफेक्ट. कसं आहे, दिसतंय की नाही छान? असं करायचं. हे 2 आहेत बघा. एखाद्याला कुणाला असं फोल्ड करत येत नसेल तर मग त्याने असं करा. सगळं मंडळी आपलं तेल छानपैकी तापलेलं आहे. आता आपण एक 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 करून सोडायचं आहे. कमी आचवरती एकदम मंद आचेवर ह्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा मंडळी किती छानपैकी कलर आलाय आणि एकदम एकदम खुसखुशीत दिसते. एकदम छान मस्त, एकदम कलर पण छान, एकदम सोनेरी कलर आलेला आहे. छानपैकी मस्त मध्ये कमी आचवरती, मध्यम आचवरती, एकदम स्लो गॅसवरती तळायचं ह्याला, म्हणजे ह्या आतपर्यंत एकदम खुसखुशीत होतं. बघा मंडळी किती छान कलर आलेला आहे, एकदम बदामी, सोनेरी, गोल्डन. हे आपली करंजी. आता ह्याला आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे. मंडळी हा आपला पाक आहे, हा गरम आहे थोडासा. आता आपण ह्याच्यामध्ये आपण हे करंजी 5 मिनटं आपल्याला ह्याच्यात ठेवायचं आहे. करंजी आपली 2 उलटी पालटी करून आपलं थोडासा त्यामध्ये पाक जाईपर्यंत. छानपैकी आपला पाक ह्याच्यात मुरलेला आहे. मंडळी आपली कशी भुजी आहे.
ही छानपैकी भुजिया एकदम रसरशीत एकदम मस्त. मंडळी, ही आपली भुजिया. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी होली.